पूजा करायच्या समोर हा पूजा करा समोर आबा हात लावा त्यांच्या Om
प्रियं हरे चित्रादे सर्वात्मादस्ता मध्यवने विष्णु विष्णुविदा मम अग्नये स्वाहा ओम अग्नये नमः अग्नये नमः अग्नये स्वाहा वायवे नमः वायवे नमः अग्नये स्वाहा सूर्याय नमः सूर्याय नमः अग्नये स्वाहा प्रजापते नमः प्रजापते नमः स्वाहा ओम नमो देवाय ओम यज्ञेव सर्वैकमेव शास्त्रं सुप्रभातं अग्नये नमः भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सबका मालिक सबका मालिक सबका मालिक
Hare
अखंड मंडलाकार व्याप्त वीण
रामानंदजी महाराज, संत पिंगानंदजी महाराज, संत प्रेमानंदजी महाराज, संत सर्वेश्वरानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र वास्तूंना जाता घेतलेला आहे. ते परमपूज्य अप्पा महाराज यांचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सहकारी वृंद, माऊलींच्या विश्वात्मक कार्यामध्ये प्रति उत्सवाला आपली सेवा देण्यासाठी आवर्जून सहश्रद्धेय उपस्थित असणारे आज या सर्व सत्कार्यामध्ये आपलं अनमोल योगदान देत वारकरी संप्रदायाला या ठिकाणी युगानुयुगानंत काळापर्यंत चिरंतन ठेवत याच संप्रदायाच्या समकालीन संतांनी दिलेला विश्वशांतीचा आत्मोद्धारक महामार्ग प्रशस्त करण्यासाठी आपले जीवन आज या सत्कार्यामध्ये समर्पित करणारे हरिभक्तपरायण संभाजी महाराज शेळके, हरिभक्तपरायण जयवंत महाराज माने, हरिभक्तपरायण निलेश महाराज चव्हाण, हरिभक्तपरायण नितीन महाराज जकाळ, हरिभक्तपरायण प्रसाद महाराज मिस्त्री, हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज माने, हरिभक्तपरायण बबलू महाराज स्वामी, हरिभक्तपरायण विशाल महाराज शिंदे, हरिभक्तपरायण सुनील महाराज चव्हाण, सुनील महाराज यादव आणि हरिभक्तपरायण प्रथमेश महाराज शिरसागर, उपस्थित असणारे आपण सर्व प्रबोधप्रेमी बंधू आणि भगिनी, आसनगाव पंचकृषी समस्त सातारा जिल्हा हा वारकरी संप्रदाय आत्मावाली ध्यानपीठ आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा परमपूज्य संत ब्रह्मानंदजी महाराज, उपस्थित असणारे आपण सर्वजण महान पुण्यातून आपण सर्वांच्या हृदयस्थ गर्दीत असणाऱ्या परमात्म्याच्या अनादि अनंत सत्तेला विनम्र भावाने अभिवादन करतो. साष्टांग परिपाठ करून माझी भावसम्य समर्पित करतो. श्री भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्था पुण्यभूमी आसनगाव आणि संपूर्ण पंचक्रोशी आज या पवित्र वास्तूचं या ठिकाणी लोकार्पण होत असताना भगवान परमात्म्याच्या मूर्तीला प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी विद्यमान असणाऱ्या सर्व ब्रह्मचारी, समस्त संन्यासी, उपस्थित असणारे सर्व संत महात्मे सकलांच्या वतीनं आज मी पांडुरंग परमात्म्याच्या आणि माता रुक्मिणीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली असे या ठिकाणी उद्घोषित करतो. धन्य आजी दिन हा संत दर्शनाचा अनंत जन्मीचा श्रीन गेला. आज आसनगावच्या या पवित्र भूमीला संत महात्म्यांचा स्पर्श झाला. आजचा दिवस संत दर्शनाला धन्य झाला, कारण आजच्या सुदिनी या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. ज्या भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहोत त्या संप्रदायाचे आपण अनुयायी आहोत आणि ज्या भगवंताची भक्ती करत करत मानव जन्माचं अंतिम लक्ष गाठण्यासाठी आज आपण आणखी पाऊल टाकून या पवित्र वास्तूची, या मंदिराची, या संस्थेची, या मठाची आज या ठिकाणी स्थापना करून निर्मिती केलेली आहे, त्याचं लोकार्पण केलेलं आहे. या अधिष्ठानभूत असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीस या ठिकाणी साष्टांग दंडवत करून आज या ठिकाणी शुभाशीर्वाद देताना विनंती करणार आहे आपण सर्वांना प्रथमतः त्या भाग्यवंतांनी हात वरती करायचा आहे ज्यांनी पांडुरंगाची पंढरपूरची वारी केलेली आहे. जे जे पंढरपूरला जाऊन आलेले आहेत त्यांनी त्यांनी हात वरती करायचा. आता हात खाली करा. जे जे पंढरपूरला जाऊन आले त्यांनी हात वरती केलेले आहेत. आता माझा दुसरा प्रश्न आहे, आता ज्यांनी ज्यांनी पंढरपूरला जाऊन गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतलेलं आहे त्यांनी हात वरती करा. आता हात खाली करा. ज्यांनी पांडुरंगाचं दर्शन पंढरपुरामध्ये जाऊन घेतलेलं आहे, खाली पादुकांवरती डोकं ठेवलेलं आहे आणि मग वरती मुखकमलावरती देखील पाहिलेलं आहे, अर्थात
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आज आपण ज्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत आलो, आज भक्ती करत आहोत आणि आज तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आजच्या संत भेटीचा जो योग आलेला आहे तो यासाठी आलेला आहे, तो केवळ आणि केवळ पांडुरंगाच्या कृपेने आलेला आहे. आणि पांडुरंगाने संतांना संदेश पाठवून सांगावा घेऊन पाठवलेला आहे. कोणी 1 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 12, 24, 36, 48, 60 वर्षाच्या वारी केलेली महान महात्मा मंडळी आपल्या संप्रदायात आहे. आणि तुमची चालू असलेली ही प्रति वर्षाची वारी असेल, प्रति महिन्याची वारी असेल, तुमचा नित्यनेमाचा हरिपाठ असेल, तुमची अखंड चालू असलेली भगवंताची भक्ती असेल, त्याची ही फलश्रुती आहे की आजचा संतांचा संघ अर्थात आजचा हा दिव्य सत्संग आपल्याला मिळालेला आहे. आज आपण थोड्या वेळासाठी सजग झालो, सावध झालो आणि आजचा सत्संग ऐकला तर तुमची आजपर्यंत केलेली भक्ती आणि आता उर्वरित आयुष्यामध्ये घडणारी भगवंताची भक्ती सफल होण्याचा दिव्य योग तो महाप्रसाद आज या ठिकाणी पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून विनंती करणार आहे, थोड्या वेळासाठी सगळ्यांनी मोबाईल बंद करायचे, सावध होऊन आपलं तन मन सर्व चित्त या ठिकाणी एकटवून एकाग्र चित्तानं आज या ठिकाणी श्रवण करायचं आहे. आज केवळ आळंदी नाही, केवळ देहू नाही, केवळ मुक्ताई नगर नाही, केवळ सासवड नाही, केवळ त्र्यंबकेश्वर नाही, केवळ पंढरपूर नाही, तर केवळ महाराष्ट्र नाही, आपला हा भारतवर्ष देश नाही, तर अखिल विश्वामध्ये वंदनीय झालेला आपला वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरण वंदन करणारा, चरणांना या ठिकाणी ग्रहण करणारा, चरणांचं नित्यनेमाने दर्शन घेणारा, वर्षाचं दर्शन असेल, प्रति महिन्याचं असेल, 6 मासिक दर्शन असेल, अखंड अशी भक्ती करणारा आपला संपूर्ण संप्रदाय आहे. परंतु या चरणांचं आचरण करणारा संप्रदाय मात्र फार कमी अंशाने आहे. आणि ते आचरण आपल्या जीवनामध्ये घडावं म्हणून परमात्म्यानं पांडुरंगानं आम्हा सर्व संतांना अशा पवित्र भूमीमध्ये अर्थात आसनगावामध्ये पाहिलेला आहे, पाठवलेला आहे, आज तुमच्या समवेत बसवलेला आहे. दररोज आपण या ठिकाणी याच ओवीला गात आलो, आपल्या सर्वांच्या कंठस्थ आहे. झोपे जरी विचारलं तरी आपण सहज सांगतो, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. काय शब्द प्रयोग केला गेला, अक्षर ब्रह्म काय दिलं, सुंदर तो पांडुरंग उभा विठेवरी नाही सांगितलं, सुंदर तो विठ्ठल उभा विठेवरी हे पण नाही सांगितलं. सांगताना सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवून. अर्थात स्वतः भगवंत युगानुयुग, आता आरती म्हणते किती युग, 28 युग. आता 28 युगे असं किती युग म्हणत आलो ते आपल्याला माहिती नाही. आरती कधी रचली, किती युगापासून म्हणत आलो हे ठाऊक. असा युगानुयुग अनादी कालापासून स्वतः पांडुरंग परमात्माच्या मुद्रेमध्ये विटेवरती उभा आहे. ती मुद्रा आहे ध्यानाची. आणि तोच संदेश घेण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्मा भक्त पुंडलिकाच्या सेवेला भाळून पंढरपुरामध्ये आला. भक्त पुंडलिकाची सेवा अखंड चालू होती. ज्या वास्तूत बसलेलो आहोत त्याचं नामकरण देखील भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्था केलेला आहे. आपण ह्या सगळ्या बाबींचं जर सूक्ष्म अवलोकन केलं तर आपली भक्ती जी आहे ती खऱ्या अर्थानं फलित होणार आहे. तुम्ही देहाला दंडन देत आले, चित्ताला या ठिकाणी दंडन देत आले, परंतु मानवी जीवन, मनुष्याचा जन्म हा तन मन आणि अंतर्यामी विराजित असणारा परमात्मा याचा संयोग आहे. याचा असणार हे चित्ताचं आणि देहाचं ज्यावेळेला संतुलन आपण गुरुकृपेने साधतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या अर्थात भगवंताच्या भक्तीला प्रारंभ करतो. परमात्म्याच्या प्राप्तीची असणारी चालू साधना हा भगवत भक्तीचा मार्ग हा एक बहिरंगी देखील आहे आणि अंतरंगी देखील आहे. जोपर्यंत बहिरंगी साधना परिपूर्ण होत नाही तोपर्यंत जीवात्म्याला पुण्यात्म्याची दशा मिळत नाही.
जोपर्यंत जीवात्मा पुण्यात्म्याच्या दशेमध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्या बहिरंगीच्या साधनेला प्रारंभ होत नाही आणि बहिरंगाची साधना करता करता असा पुण्यात्मा अनेक वर्ष ज्या वेळेला तन्मन समर्पित करून भगवंताच्या सेवेमध्ये राहतो कालवश त्याला भगवंताच्याच कृपेनं पांडुरंगाच्याच आशीर्वादानं त्या ठिकाणी अंतरंगीची साधना मिळते. ज्या वेळेला अंतरंगीची साधना मिळते त्यावेळेला गुरुकृपेने अंकित झालेला असा पुण्यात्मा महात्म्याच्या दिशेनं प्रयाण करतो आणि हळूहळू तो सरते शेवटी परमात्म्याच्या दिशेमध्ये आपलं जीवन नेऊन ठेवतो. आपलं जीवन आत्मरूप बनवतो. गुरुदेव जगन्नाथ मौलींचा आश्रम तीर्थक्षेत्र कोकणधाम शिर्डीपासून 7 किलोमीटरवरती आहे. जिल्हा आहे अहिल्यानगर. ज्या ठिकाणावरती केवळ महिन्याची नाही, कार्तिकीची नाही, आषाढीची नाही, वर्षाची नाही तर नैमित्तिक प्रतिश्वासाला वारी चालू आहे. म्हणजे शब्दांचा रूप घ्या. ज्या ठिकाणावरती अहोरात्र अखंड नित्य नियमाची नित्य श्वासाची वारी चालू आहे अशा ठिकाणावरून संतांचं या ठिकाणी येणं झालेलं आहे आणि ती वारी तुम्हाला घडावी ही स्वतः पांडुरंग पांडुरंगाची इच्छा आहे. म्हणून आज आपली तुमची आणि आमची भेट झालेली आहे. संपूर्ण संप्रदायामध्ये अनेक संत तयार झाले. आज युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सगळे कीर्तन प्रवचन केली जातात. सरासरी महाराष्ट्राचा जरी आलेख पाहिला तर दिवसाला 5,500 कीर्तन आणि प्रवचन उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये होतात. या सर्व कीर्तनातून आणि प्रवचनातून संतांनी दिलेला जो उपदेश आहे आणि ज्या ठिकाणी आजही त्या संतांची निर्मिती चालू आहे. महाराज मंडळी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. हे मार्गदर्शन खऱ्या अर्थानं जर अंगीकारलं तो मार्ग जर जीवनामध्ये अंगीकारला तर भगवंताचं दर्शन आहे आणि तो मार्ग अंतरंगीचा आहे. या शेकडो संतांमधून केवळ आणि केवळ एकच परमपुरुष सदैव वैकुंठाला गेले. नाव काय त्यांचं? जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले आणि जाता जाता वारी करणाऱ्या वारकऱ्याला उभ्या संप्रदायाला संदेश देऊन गेले. तो संदेश जर तुकाराम महाराजांचा समजला, तुकोबारायांना आपण ओळखलं, तुकोबारायांना आपण जाणलं, तुकोबारायांना आपण वाचलं, तुकोबारायांना आपण अनुभवलं तर निश्चित रूपाने आपली भक्ती फलित होईल आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्मा कोण आहे ते आपल्याला समजेल. तुकोबाराय म्हणतात शरीर पंढरी आत्मा पांडुरंग, शरीर पंढरी आत्मा पांडुरंग नांदतसे केवळ नित्य मनरूपी पुंडलिक धरा अवरुण तेरे होईल सोया आत्माराम. चौदेहाची करुणिया विट जो हृदयी विटेवरी उभा असे. तुका म्हणे लक्ष लावून या अंतरी अरे तोची वारकरी खरा असे. कोण म्हटलं? तुकोबाराय. कोण आहे? जगद्गुरु आहे. अधिकार किती मोठा आहे? सदैव वैकुंठाला गेलेले पुरी सहित तुका मुक्त झाला. पुरी सहित वैकुंठाला गेलेले तुकोबाराय स्वानुभव सांगताना जर वारी करायची असेल तर वारकऱ्यांना या नियमाप्रमाणे वारी करावी. आळंदीपासून पंढरपूर, देहूपासून पंढरपूर 350 पालख्या वारीवरती दशमीच्या दिवशी निघायला हजर होतात. किती? 350 पालख्या. जवळपास 11 लाखाहून अधिक समाज पायीवारी करत येतो आणि त्या ठिकाणी वारीच्या रिंगणावरती विसावतो. मला सांगायचं तात्पर्य आहे देहाला दंडन द्यावं हे जे नियमन संतांनी वारीच्या माध्यमातून दिलं त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की देहाला दंडन देता देता याच देहामध्ये असणारे जे देवत्व आहे ज्याच्या सत्तेनं मी बोलतोय तुम्हाला ऐकू येत आपण पाहतो चालतो जन्मापासून मृत्यूपर्यंत हा जो देह जिवंत राहतो. तुकोबाराय माऊली सांगतात त्याचं भजन तुमच्याकडून घडलं पाहिजे. कोणाच्या सत्ते चाले हे शरीर गोड बोलतो हरिविण ऐकवी देखवी एक नारायण तयाचे भजन चुकवणे. किती नारायण सांगितले? किती सांगितले? एक नारायण. कोण नारायण म्हणजे ज्याच्या सत्तेनं हा देह चालतो बोलतो जिवंत राहतो त्या श्रीहरीचं अर्थात त्या नारायणाचं भजन चुकवू नये. का? चुकलीवर बरोबर परत 84 लक्ष योनीमध्ये जावं लागणार. किडा मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत या सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या नारायणाचं भजन नाही घडलं तर म्हणजे परत तुला 84 लक्ष योनीचा पुढे फटका मार. एक योनी कोटी कोटी फेरा
तेव्हा मग लागे वारा मानवाचा. 84 लक्ष योनीचा कोटी कोटी फेरा केला आणि मग तुम्ही आम्ही मनुष्याच्या योनीमध्ये जन्माला आलो. आता या देहामध्ये जन्माला आल्यानंतर सर्व क्षमतांनी युक्त असणारा मानवी जन्म आणि मिळालेला हा मानवी देह जोपर्यंत देहात देवत्व आपण ओळखत नाही तोपर्यंत जीवामध्ये जीवनाला मुक्ती नाही. आणि ते देवत्व प्रगट व्हावं म्हणून संतांनी देहाला दंड देण्यासाठी वारी दिली. आणि म्हणून आपण वर्षात एकदा वारीनं चालत चालत आपण पंढरपुरापर्यंत जातो. परंतु एक वारी अशी पण आहे की ठाईच बसवली करायला चित्त आवडी अनंत आपला आवडीचा असणारा आपला आहार इष्ट देवता आहे. ते ठाईच बसवली करायला चित्त चित्ताच्या मार्गाने मनानं अर्थात हृदयाच्या स्थानी चित्त एकाग्र करून आहार चक्रावरती भगवंताच्या साकार विग्रहाला पाहता डोळे बंद करून जर आपण चिंतन केलं ध्यान केलं तर आवडी अनंत आळावा. ती जी नित्याची वारी आहे जी अखंड वारी आहे ती तुकोबरायांनी सांगितली. चौ देहाची करून या विट हृदय विटेवरी उभा. तुकोबराय म्हणले स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह असे 4 देह आहेत. आपल्याला ताप आला आपल्याला बाहेरच्या शरीराला ताप आल्यावरती आपल्याला कळते की ताप आपल्याला आलेला मग डॉक्टरकडे जातो आणि बोलतो शास्त्रीय पद्धतीने सांगतो. परंतु मुळामध्ये शरीराचं तत्वमान वाढत असताना ते 4 सूत्रांवरून बाहेर पडत असतं. आपण आजारी पडल्यामुळे आणि असा एकाकी आपल्याला ताप येत नाही. अगोदर शरीराच्या सर्व क्रिया आकुंचन प्रसरण पाहायला सुरुवात करतात. तत्वमान हळूहळू वाढायला लागतं. या 4 स्तरातून ज्यावेळेला तत्वमान परावर्तित होतं त्यावेळेला या बाहेरच्या असणाऱ्या स्थूल देहाला ताप येतो. आपण सांगतो त्याचा मला बरं वाटत नाही. आपण असं सांगत नाही शरीराला बरं वाटत नाही. त्याला शब्द प्रयोग काय केला जातो मला बरं वाटत नाही. आणि मग डॉक्टरकडे गेलो डॉक्टरला काय सांगतो डॉक्टर मला ताप आलेला आहे. कधीतरी कुठल्या तरी अवयवाला लागलेला असतं मग काय सांगतो डॉक्टर माझा हात दुखतोय डॉक्टर माझा पाय दुखतोय डॉक्टर माझं डोकं दुखतंय. बोलताना शब्द प्रयोग काय केलेला आहे की माझा हात माझा पाय माझं डोकं मला ताप आला याचा अर्थ मी त्याच्यापासून वेगळा आहे. म्हणताना असं म्हणत नाही मी पाय आहे आणि पायाला ताप आला पायाला लागलं माझ्या पायाला लागलं माझ्या हाताला लागलं माझं डोकं दुखतं याचा अर्थ मी या देहापासून वेगळा आहे. अर्थात नाशिवंत असणारा हा जो देह आहे एक मिळालेलं कवच आहे. नाशिवंत देहाला जिवंत ठेवणारा जो आत्मा आहे ते तुमचा आणि माझं प्रत्येकाचं स्वरूप आहे आणि तोच परमात्मा आहे. जगतून तुकोबा सांगतात देह देवाचे आत बोला लोकांना आत कोण सांगितलं परमेश्वराचं नाव सांगताना तुकोबा काय म्हणते देह देवाचे मंदिर आहे आत आत्मा परमेश्वराने म्हणते. वाढलेला हा मिळालेला पवित्र देह भगवंताचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आतमध्ये विराजमान असणारा आत्मा हाच परमेश्वर आहे. हाच निर्गुण निराकार असणारा परमात्मा 33 कोटी देवांच्या रूपामध्ये भूतलावरती अवतरित झाला. विस्कटलेली मनुष्य जीवाची ही वैश्विक व्यवस्था त्यावेळेला पुनर्स्थापित करण्याचा युगानुयुगानंतर ज्या ज्याला प्रसंग आला त्यावेळेला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत प्रत्येक वेळेला ज्यावेळेला अधर्म माजला त्यावेळेला धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताने या भूतलावरती अवतरण केलं. परंतु अवताराला येणारा उद्देश एकच होता भूतलावरती जिवंत असणाऱ्या जीवात्म्यांना तारण्यासाठी जो वैकुंठावरून या भूतलावरती आला तर अवतार असं म्हटलं. असे कोटी देवी देवतांनी आजपर्यंत अवतार घेतले. आपली चूक कुठं झाली आपण या कोटी देवांच्या पाठीमागे दररोज दिवसागणिक देव बदलू लागलो. मनुष्य किती पराक्रमी आहे बघा. तिथं माणसं बदलायचं जाऊ द्या दिवसाला आपण देव बदलतो आणि मग म्हणतो एवढा परमार्थ करतो एवढं भजन करतो एवढं कीर्तन करतो एवढी प्रवचन करतो एवढी सत्य करतो एवढं दान देतो पण तरी देखील मला अजून माझ्या प्रपंचात चाललेली सुख मिळत नाही. मला पाहिजे ती माझी इच्छा पूर्ण होते मला भगवंताचं दर्शन होत नाही. तुकोबा सांगतात आपुला तू एक देव करून घ्यावा येणे जीवा सुख नाही. तुम्ही एका देवाला हृदयामध्ये बसण्याची भक्ती सुरू करा. कारण 33 कोटी आकारामध्ये अन्य असणारे या सर्वांना आकारामध्ये आणणारा एकच निराकार आहे आणि त्याचं नाव तुकोबराने
ही वाणी आहे, त्यांच्या जीवनाचं हे निधान आहे, माऊलींनी दिलेलं प्रमाण आहे. आजपर्यंत जगाच्या पाठीवरती गेली 750 वर्ष पुरुषी देहाला माऊली म्हटलं गेलं. तो एकमेव म्हणजे भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष साकार विग्रह म्हणजे ज्ञानोबा माऊली आहे. तो ज्ञानोबा माऊली सांगतात, काय सांगतात, जगाची माऊली काय सांगते की माझ्या जीवनाचं प्रमाण आणि निधान काय आहे. तर एक आत्मा आहे जो सर्वांघटी राहते, जो सर्वांच्या घटाघटामध्ये हृदयस्थानावरती विराजमान आहे. आणि तोच निर्गुण निराकार परमात्मा या सृष्टीचा, या जगाचा, या विश्वाचा तारणहार आहे. तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा मध्ये सद्गुरु निवृत्तीनाथाच्या रूपामध्ये भूतलावरती अवतरला. आणि मग सांगितलं मज हृदयी सद्गुरु जेणे तारिला हा संसार. कोणी सांगितलंय? माऊलींनी सांगितलं. काय सांगतात? निर्गुण निराकार असणारा परमात्मा सद्गुरु नाथाच्या रूपामध्ये अवतरला. तो माझ्या हृदयस्थानावरती विराजमान आहे आणि तो म्हणजे विश्वाचा तारणहार आहे. त्याचं नाव आहे आत्मा. अर्थात निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण होऊन सद्गुरूंच्या रूपामध्ये भूतलावरती अवतरित होतो. सद्गुरूंकडून मिळालेला अनुग्रह आणि त्यातून मिळालेलं नाम ज्या वेळेला असा जीवात्मा, असा साधक, असा मनुष्य प्राणी मोठ्या श्रद्धेनं अंतर्यामी जपता जपता हृदय कमलामध्ये एका रूपाला, एका देवाची भक्ती करत एकाच आकाराला हृदयामध्ये पाहतात चिंतन करतो, त्याच वेळेला नराचा नारायण होतो, नारीची नारायणी होते आणि मिळालेल्या मनुष्य जन्माचं सार्थक होतं. आपण मुक्तीच्या अधिकारी होतो. वारकरी संप्रदायाचा जरी केवळ विचार केला तरी स्वतः भगवान परमात्म्यानं विटेवरती उभं राहताना जी मुद्रा घेतली ध्यानाची मुद्रा आहे. ज्ञानोबा माऊली समाधीला बसताना जी मुद्रा लावतात ती देखील ध्यानाची मुद्रा आहे. पद्मासनामध्ये माऊली बसले आणि पद्मासनामध्ये बसून दोन्ही कर्म ज्ञान मुद्रेमध्ये मांडले आणि मग डोळे बंद करून विश्वात्मक देवाकडे शेवटची प्रार्थना मागितली. ती प्रार्थना पांडुरंगाकडे मागितली आहे, ती प्रार्थना विठोबाकडे मागितली नाही, ती प्रार्थना निवृत्तीनाथाकडे मागितली नाही. आता कोणत्या देवाचं नाव घेतलं? आता विश्वात्मके देवे एडे वाक्यज्ञे तोषावे तोषोही मोदयावे पसारे दाने. तो जो विश्वात्मक देव आहे, तो विश्वाच्या चराचरामध्ये मग माणूस कुठल्याही जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा, पंथाचा, देशाचा, वर्णाचा, भाषेचा असो, तो सर्वांच्या ठाई विश्वात्मक रूपाने बसलेला आहे. चराचरी व्यापकता दयाची अखंड भेटी मजला दयाची. तुम्हा मला सकल जीवांना 84 लक्ष योनींच्या अंतराळी विराजमान असणारा जो देव आहे त्या देवाचं नाव आहे विश्वात्मक देव. तो आत्मरूपाने तुमच्या माझ्या अंतस्थ आहे आणि ते तुमच्या माझ्या जीवनाचं अंतिम आणि आदी असणारं कुलदैवत आहे, इष्टदैवत आहे, आराध्य देवत आहे. त्या देवतेची ओळख करून घेणं अर्थात आत्मदर्शन प्राप्त होणं, आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होणं हा आपल्या मनुष्य जीवनाचा आदी आणि अंतिम उद्देश आहे. माऊली म्हणतात जीवात्मा जन्मापासून सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. बाळ लहान जरी असला तर देवळामध्ये घेऊन गेलो आपण वाटतो की त्यालाही वाचून त्याची मुंडी लागतो आणि त्याला म्हणतो सांग देव बाप्पा मला सुखी ठेव. लहानपणापासून अगदी मृत्यूच्या शैलेवरती जाईपर्यंत काय लागतो? सुख मागतो. इकडे संत सांगतात सुख बाहेर नाही. माऊली म्हणतात किंमत होणार सोय जीव आत्मयाची नाही तव जे होय तयारानं सुख. ज्ञानोबा माऊली म्हणतात जीवाला सुख पाहिजे असेल तर मग जीव आत्मयाची नाही तव जे होय त्यारानं सुख. तुला आत्मरूप होण्यामध्ये सुख आहे, तू तुझ्या आत्म्याचं ध्यान करण्यामध्ये तुला सुख आहे. तू जोपर्यंत तुझ्या स्वरूपाला, तुझ्या आत्म्याला ओळखत नाहीस की जीवा, तोपर्यंत तू कधीही सुखाचा अधिकारी होऊ शकत नाही. ही साधना करता करता ज्या वेळेला जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो, आत्म्याची ओळख होते, मुळामध्ये आपला असणारे जे स्वरूप आहे ते सच्चिद आनंद स्वरूप आहे. आपला जो आत्मा आहे तो सच्चिद आनंद स्वरूप आहे आणि आनंद हा चिरकाळ टिकणारा अर्थात शाश्वत आहे. सुख क्षणभंगूर आहे. मंदिरामध्ये आता आला असता प्रवचन ऐकतंय कसं वाटतंय? कसं वाटतंय? बरं वाटतंय का वाईट वाटतंय? बरं वाटतंय. आता जो सुखाचा अनुभव घेता येतो कदाचित घरामध्ये गेल्यावरती राहील का बायको नवऱ्याला काय म्हणली, नवरा बायकोला काय म्हटला, मुलगा बापाला काय म्हटला, आई मुलीला काय म्हटली, झालं. आता जे तुम्ही अनुभवत आहात ते घरात जाईल
आणि याची शाश्वती नाही. का? कारण सुख हे मर्यादित आहे, सुख हे सीमित आहे आणि आनंद मात्र असीमित आहे. आणि म्हणून माऊलींनी ज्या वेळेला संकल्प केला, जीवनामध्ये पण घेतला, काय म्हणते, अवघाची संसार करेल आणि पुढचं काय सांगितलं, आनंद भरेल. स्वतःसाठी प्रार्थना केली, स्वतःसाठी संकल्प ठेवला नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवला नाही, तर घेताना अवघाची संसार अवघ्या विश्वासाठी केली. परंतु सुखाचा करता करता आनंद भरील तीन लोक का सांगितलं, तर सुख सीमित आहे मात्र आनंद हा शाश्वत आहे. आणि आनंद याच्यासाठी शाश्वत आहे की ते आत्म्याची अभिव्यक्ती आहे आणि आत्मा हे जे तुमचं माझं तत्व स्वरूप आहे त्याची ओळख होण्यासाठी, त्या आपल्या सत्य स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी संतांनी वारीची परंपरा दिली. ही वारीची परंपरा देत असताना, हा वारकरी संप्रदाय ठेवत असताना अशी गावोगावी खेळोपाडी अशा संस्थांची निर्मिती केली, मंदिर मठांची निर्मिती केली. का? तर मोगर आठवलेला फुले जाता हा आज 750 वर्ष होऊन गेली तरी देखील आज कुठला कुठेतरी प्रत्येक दिवशी मूर्तीची प्रतिष्ठा चालू, प्रत्येक दिवशी कुठेतरी सप्ताह सुरू होतो. आणि ज्या गावाला सप्ताह, ज्या ठिकाणावरती काल्याच्या कीर्तनानं संपतो तोपर्यंत अगोदर कुठल्या तरी दुसऱ्या गावामध्ये सप्ताह सुरू झालेला असतो. अखंडित हरिनाम सप्ताह अविरत चालू, हे नाव दिलं गेलं. त्याचं कारण आहे की आज तागायत याचं खंडन नाही. एवढी अविरत भक्ती चालू असताना, अविरत एवढी भगवंताची प्रार्थना आराधना चालू असताना देखील जीवाला सुख नाही, आनंद नाही, जीवमुक्त होत नाही. त्याला कारण आहे की आपली बाहेर चालू असलेली जी आराधना आहे, बाहेर चालू असलेली आपली जी उपासना आहे, बाहेर चालू असलेली आपली जी या ठिकाणी भक्ती आहे, ती अंतर्यामी करण्याचा प्रत्येक संतांनी दिलेला संदेश आहे. आणि तोच संदेश घेऊन आज या ठिकाणी हा समस्त आत्मावली संतपीठाचा परिवार उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून मी विनंती करणार आहे की ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ती वास्तू देखील तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घडून देणारी आहे. शब्द लिहून ठेवायच्या घरी गेल्यावरती काय नाही, परंतु हा आशीर्वाद प्राप्त करत असताना त्याच्या अगोदर एक अट घातलेली आहे, जशी माऊलींनी देखील घातली. माऊलीने आशीर्वाद देत असताना, विश्वशांतीचं पसायदान देत असताना पुढे सांगितलं, जो जे वांछील तो देला, ज्याला जे पाहिजे ते मिळेल म्हणते. किती मोठा आशीर्वाद दिला. जो जे वांछील तो देला. परंतु हा आशीर्वाद देत असताना अगोदर एक अट ठेवली. त्याच्या आधीची ओळखून ते सांगावं, अखिल विश्व सुधर्म सूर्य पाहू. आणि मग सांगितला आशीर्वाद कोणला, मग जो जे वांछील तो देला. तो आशीर्वाद कधी मिळणार, तर अगोदरची अट पूर्ण केल्यानंतर मिळणार. काय अट ठेवली, कुठला अभ्यास दिला, तर म्हणजे धर्माचं आचरण करा. कुठल्या, अखिल विश्व स्वधर्म सूर्य पाहू. प्रत्येकाच्या हृदयरूपी क्षितिजावरती स्वधर्माच्या सूर्यनारायणाचं दर्शन जर झालं तर मग आशीर्वाद आहे. कुठला, तर आशीर्वाद दिलेला आहे, जो जे वांछित तुमच्या मनामध्ये उत्कंठा, इच्छा, प्रार्थना, कामना प्रगट व्हायचा उशीर आहे. जो जे वांछे, जे तुम्ही वांछाल ते तुम्हाला मिळणार. पण त्याच्या आधीचं आचरण काय केलं, तर म्हणजे स्वधर्माचं पालन करा. कुठे, स्वस्थानावरती करा. त्याला काय होईल म्हटले, तर स्वात्मसूर्याचं, आत्मसूर्याचं दर्शन तुम्हाला तुमच्या क्षितिजावरती होईल. सकल धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म स्वरूपी राणे हा स्वधर्म, जे पावीचे मुख्य धर्म मनुष्य धर्माचे. आपला संप्रदाय असा नाही की हिंदूंना आले आणि मुस्लिमांना बंद केलं, ख्रिश्चनांना नाही म्हणून सांगितलं. जगाच्या पाठीवरचा एकच संप्रदाय आहे जिथं जात धर्म पंथ, जात धर्म पंथ, भाषा वर्ण पाहिलं जाते. आज वारीमध्ये जगामध्ये जवळपास 80हून अधिक देशातले पाश्चिमात्य भक्त आज पांढऱ्या कातडी घेऊन वारीमध्ये पायी जातात. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा जो आपला संप्रदाय आहे हा कुठल्या एका धर्माचा आचरण देत नाही, तर हा अखिल विश्वात्मक असणाऱ्या देवाचा वैश्विक धर्म आहे त्याचा आचरण देतो. आणि तो तुमचा माझा स्वधर्म आहे. सकल धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म स्वरूपी राणे हा स्वधर्म.
तुम्ही स्वतःच्या स्वरूपाला अर्थात आत्म्याला हृदयामध्ये पाहता स्वस्थानावरती सद्गुरूचं चिंतन करा. पण म्हणजे काय होईल, असं जर सद्गुरू चिंतन केलं, असं जर आत्मचिंतन तुम्ही हृदय कमलामध्ये केलं तर मग तुम्हाला आशीर्वाद आहे. जो जे वांछील तो ते राहत. या भक्त कुंडलिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज ते आचरणाचा महाप्रसाद देण्यासाठी संत महात्मे व्यासपीठावरती बसलेले, जे आचरण स्वतः पाळताना आणि युगानुगा असताना चालू ठेवलेलं आहे. तर कटेवरती आहे परंतु नयन मात्र बंद करून अंतर्यामी वळवलेले आहे. ज्ञानोबा माऊलींनी देखील ध्यानच केलं, बंद करून हृदयामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथाला पाहिलं. तुकोबारायांनी बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. डोळे बंद करून हृदयामध्येच आत्म्याचं ध्यान केलं आणि सांगितलं की देहच देवाचं मंदिर आहे आणि आत आत्मा परमेश्वर आहे. त्याला डोळे बंद करून हृदय कमलामध्ये पहा. संतांनी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी जे आचरण केलं ते जर आपण अंगीकारलं तर मग बसल्या जागेवरती आपल्याला आळंदी आहे, बसल्या जागेवरती आपल्याला देहू आहे. नाही या जागेवरती पंढरपूरचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊन मी सांगतो, जर नित्य नियमाने या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीला, नित्य नियमाने या ठिकाणी आपल्या सद्गुरूच्या मूर्तीला हृदयामध्ये पाहत जर आपण ध्यान केलं तर आसन जाऊन प्रति पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र बरोबर आहे की आपल्याला हृदय करण्यामध्ये भगवंताची याप्रमाणे महापूजा बांधता आली पाहिजे. भगवंताचं हृदय करण्यामध्ये चिंतन करता आलं पाहिजे. मात्र दिलेल्या नवविध भक्तीचं आचरण करता करता सरते शेवटी एक दिवस आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्याचा संकल्प गुरुकृपेने केला पाहिजे. तर आम्हालाही गुरुला शरण जावं लागलं, भगवान कृष्णाला देखील शरण जावं लागलं. तुम्ही आम्ही तर मनुष्य जीव आहोत. ज्ञानोबा माऊली नाथांच्या निवृत्तीनाथाच्या आधी समाधीला गेले परंतु शरण मात्र सद्गुरूला गेले. समाधी घ्यायची होती, पायी पदयात्रा पूर्ण झाली, गाडीच्या काठावरती माऊलं घातलं गेलं, कीर्तन करायला आणि कीर्तन झाल्यानंतर अरुंद्यावरती संजीवन समाधीला बसण्याची. स्वयंभू परमात्मा सूक्ष्म रूपानं प्रत्यक्ष भोग होते आणि स्वतः भगवान परमात्मा समाधीला बसण्यासाठी सज्ज झालेले असताना भगवंताचे दर्शन घ्यायच्या अगोदर निवृत्तीनाथाचे दर्शन घेतलं. दोन्ही चरण कमल पकडले, खाली वाकले, नतमस्तक झाले. सद्गुरुनाथांच्या चरणावरती मस्तक शिरकमल वाहिलं आणि निवृत्तीनाथांनी गदगद होऊन माऊलींच्या दोन्ही करांना धरलं आणि वर उचललं. अरे ज्ञाना म्हणते, तू माझ्यापेक्षा मोठा झालास, माझ्या अगोदर समाधीला निघालास. दोन्ही करण माऊलींनी सद्गुरुनाथांच्या समोर जोडल्याने सांगितलं, हे विश्वात्मक रूपे जे दाविले तुम्ही आम्हा पुढे ते शंभूशी पडीने जोडे तपे करिता. सद्गुरुनाथा, कारण तुझ्या कृपेने आज मला विश्वात्मक देवाचं दर्शन झालं, ज्याच्याकडे मी आज विश्वशांतीचं पसायदान मागितलं. ते शंभूशी पडीने जोडे तपे करिता. ते शंभूनं युगानुयुग तप केली तरी देखील त्याला ते जोडता आलं नाही, अर्थात त्याला ते प्राप्त झालं नाही. हे सद्गुरुनाथा, तुझ्या कृपेने मला आज कमी काळामध्ये ते मिळालं तेव्हा तुला प्रथम वंदन करतो, तुझी अनुज्ञा घेतो आणि तुझा कृपा प्रसाद घेऊन मग 3.5 पावलं समाधीमध्ये टाकली. मला आपल्याला जाग याच्यासाठी करून द्यायचंय की ज्यांनी संजीवन समाधी घेतली ते गुरुला शरण गेले. राम रामाशी ठाऊक असता कार्य वसिष्ठांशी शरण जाता कृष्णे सांगलीपणी गुरु केला. संतांना देवी देवतांना गुरुला शरण जावं लागलं. आपण तर मनुष्य जीवात्मे आहोत म्हणून कुठेतरी आत्मदर्शी असणाऱ्या, आत्मसिद्ध झालेल्या, आत्मव्यक्त्या आत्मस्थितीमध्ये स्वरूपामध्ये ब्रह्मस्थ असणाऱ्या सत्पुरुषाला शरण जा. एवढ्या अवस्थांनी युक्त असणारा सद्गुरू जर जीवनामध्ये भेटला तर मग स्वधर्माचं आचरण नैमित्तिक होऊन जातं आणि नित्याचं कर्म स्वधर्माचं आचरण झाल्यामुळे स्वरूपाची ओळख होते. मी कोण आहे हा प्रश्न सुटतो आणि मग असं कीर्तन भजन प्रवचन वाचन मदन करता 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 आपल्याला आपली भक्ती आत्मनिवेदनापर्यंत पोहोचवता येते. जीवन जिवंत असताना जीवात्मा मुक्त होतो. ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका की आपला देह अमृत झाला, आपण मेलो की मग 10व्या अथवा 13व्या दिवशी काकस्पर्श झाला की आपल्याला मुक्ती मिळते. ही बिलकुल भाकरकथा आहे. मात्र जीवाला मुक्त होण्याचा अधिकार जन्माच्या दिवशी दिलेला आहे, ज्यावेळेला मातेच्या गर्भामध्ये जीवात्मा सुहंबोधावरती आहे. तो
उत्साहानं जर अशी भगवंताची भक्ती करत करत आपण ध्यान केलं तर आपल्याला निराकाराची ओळख होते आणि भगवंताचं दर्शन होतं. ते दर्शन तुमच्या जीवनामध्ये घडावं हेच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आज या ठिकाणी जर पुंडलिक वारकरी शिक्षण संस्थेचं उद्घाटन झालं त्याबद्दल परभणी आप्पा महाराजांची सर्व सहकारी त्याच्या भाग्यवंतांनी या ठिकाणी विटेपासून मातीपासून काळापासून आपलं तन मन धन अर्पण करत या ठिकाणी या सत्कार्याला योगदान दिलं तर सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करून व्यासपीठाच्या वतीने संतांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आपण ईश्वरीय कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे. ते कुठल्या व्यक्तीचं मंदिर नाही तर हे एका विश्वात्मक शक्तीचं मंदिर आहे आणि अशा शक्ती मंदिरासाठी आपण दिलेलं योगदान निश्चितच तुम्हाला पुण्याचा संचय करून देणार आहे, भाग्योदय करणार आहे आणि सत्यश्री भगवंताच्या भक्तीला मुक्त देखील करणार आहे. तुमच्या या भगवंताच्या भक्तीला पुनश्च एकदा अभिवादन करून दररोज या ठिकाणी समर्पित होणाऱ्या विद्यार्थ्यांवरती संस्कार करणाऱ्या महाराज मंडळींना विनंती करतो, प्रार्थना करतो. संतांनी दिलेल्या अभ्यासाचं अनुकरण करता करता दररोज थोडा वेळ आरतीच्या पूर्वी विद्यार्थ्यांसहित आपणही अंतर्मुख होऊन डोळे बंद करून भगवान परमात्म्याला हृदय चक्रावरती अनाहत चक्रावरती पाहण्याचा प्रयत्न करा. 72,000 एनर्जी सेंटर्स तुमच्या माझ्या शरीरामध्ये आहेत. त्या 72,000 एनर्जी सेंटर्स मध्ये 7 प्रमुख आहेत. त्याला षडचक्र असं म्हटलं गेलं. या षडचक्रांमधलं मध्यचक्र जे आहे ते हृदय कमल आहे, अर्थात त्याला अनाहत चक्र असं म्हटलेलं आहे. त्या एका अनाहत चक्रावरती जर आपण ध्यान केलं तर संपूर्ण देहाचं तनाचं आणि मनाचं संतुलन राखलं जातं. जीवात्मा स्वस्थानी स्थिर होतो आणि त्या ठिकाणी ध्यानाच्या अर्थात आत्मचिंतनाची क्रिया घडते. त्या ठिकाणीच त्याला स्वरूपाचं दर्शन घडायला सुरुवात होते. हळूहळू अनाहत चक्रावरती पाहणारे स्वरूप कालांतरानं गुरुकृपे आणि नियमित केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाने संपूर्ण देहामध्ये व्याप्त स्वरूपाला तो पाहू लागतो आणि तो जीवात्मा भगवत स्वरूप होण्याच्या दिशेने प्रयाण करतो. सरतेश्वरी जीव आत्मरूप होतो आणि परम दशेला प्राप्त होतो. ही दशा उपलब्ध व्हावी, निर्वाणाचा साक्षात्कार तुमच्या जीवनामध्ये घडावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. 2 मिनिटासाठी आता आपण तीच क्रिया जी स्वतः परमात्मा परमात्मा करतोय माऊलींनी केली, तुकोबारायांनी केली, आपण त्यांचे अनुयायी आहोत, संप्रदायाचे उपासक आहोत. ती उपासना आता 2 मिनिटासाठी करणार आहोत. सगळ्यांनी ताट बसायचे. देहामध्ये या नाशिवंत जगामध्ये एकच शाश्वत आहे, अमर आहे, अजरामर आहे. ते तुमचं माझं स्वरूप आहे आणि त्याचं नाव आहे आत्मा. तो निर्गुण निराकार परमात्मा तुमच्या माझ्या हृदय कमलामध्ये बसलेला आहे आणि म्हणून डोळे बंद करून हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये आपण आपलं सर्वस्व समर्पित करून अतिशय श्रद्धेनं सबुरीनं सप्रेमानं विश्वासानं भगवंताला आपल्या हृदय कमलामध्ये पाहत आहोत. मज हृदय सद्गुरु हृदयामध्ये सद्गुरूंचं चिंतन केलं. ज्ञानोबा माऊलींनी केलं, तुकोबारायांनी केलं, अलीकडे स्वामी विवेकानंदांनी देखील रामकृष्ण परमहंसांना हृदयामध्ये पाहत पाहत चिंतन केलं आणि शिकागो सारख्या धर्म परिषदेमध्ये हिंदू सनातन धर्माचा संदेश देऊन आज ती संस्कृती आणि आपली परंपरा विश्ववंदनीय केली. परंतु त्यासाठी अभ्यास कोणता केला तर डोळे बंद करून हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये भगवंताला पाहिलं. तेव्हा विनंती करतो आपणही थोडा वेळ अंतर्मुख होणार आहात आणि भगवान परमात्म्याला चित्त एकाग्र करून स्वस्थानावरती हृदय कमलामध्ये पाहत पाहत या ठिकाणी गुरुदेव जगन्नाथ माऊलींनी दिलेला या
पद्धतीने भगवंताच्या पांडुरंगाच्या परमेश्वराच्या मूर्तीला पाहत त्या ठिकाणी अर्पण करायचे. झाले तुमचे आत्मपूजा, झालं तुमचं आत्मचिंतन, झालं तुमचं ध्यान. हे ध्यान अखंड गेली 4 तप तीर्थक्षेत्र कोकणठाम तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी चालू आहे. गुरुदेव जमनीदास माऊलींसारखा एक सिद्ध सत्पुरुष आजही ब्रह्मानंदी टाळे लावून 24 तास त्या ठिकाणी आत्ममग्न आहे, परहित मग्न आहे. तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी येण्याचं सादर आमंत्रण देतो. संत ब्रह्मानंद महाराज पुण्यभूमी आंबवडे प्रत्येक 14 पौर्णिमेला येतात. मी मगाशी त्यांचा सुरुवातीला नामोल्लेख केला. आप्पा महाराजांचे सर्वच ही महाराज मंडळी गुरुदेव माऊलींवरती आमच्याकडे नितांत प्रेम करतात. आज त्यांचं ते असणार भगवत प्रेम. त्यांनी आजपर्यंत केलेली आमची ही सेवा आज फलित झाली आणि आज या शिवारामध्ये आज या आसनगावच्या पुण्यभूमीवर येण्याचं आजचं हे पवित्र सुदिनाचं पर्व उजाडलं. गुरुदेव माऊलींच्या या पवित्र पीठामध्ये चैत्र पौर्णिमेला भव्य दिव्य वार्षिक सोहळा आहे. दिनांक 8 एप्रिल ते 12 एप्रिल वार्षिक चैतन्य सोहळा चैत्र महोत्सव आयोजित केलेला आहे. मी आपल्या सर्वांना या सोहळ्याचं आमंत्रण देतो. प्रत्येक 14 पौर्णिमेला प्रति महिन्याचा उत्सव होतो. स्वतः गुरुदेव माऊलींच्या मुखातून गुरुमंत्र अर्थात नाम दिलं जातं. मी मगाशी नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलं आणि हाच अभ्यास अर्थात तुकोबारायांनी सांगितलेली पांडुरंगाची चालू असलेली अखंड वारी नित्य नियमाने केली जाते. दिवसातून 9 वेळेला सामुदायिक ध्यानाचा 1-1 तासाचा पाठ होतो आणि प्रत्यक्ष बाबाजींच्या सानिध्यामध्ये ज्यांची काया ब्रह्मरूप झालेली आहे अशा एका ब्रह्मस्थितीमध्ये विराजमान असणाऱ्या सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी ही परभणी मिळते. त्या ठिकाणी अरुण भाऊ करतो. बोला कुंडली कबरा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वास सर्व संतान की नमस्कार कृष्ण आत्मा. आताच आपल्या सातारा जिल्ह्यातील परिवेश तालुक्यामध्ये देवगिरी आश्रमामध्ये आपण ज्यांना श्री संत परमानंद महाराजांच्या सोबत आमच्या सातारा जिल्ह्यातील एक कार्तिक स्वामी आश्रमाचे मठाधिपती श्री संत परमपूज्य परशुराम महाराज त्यांनाही आपण मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी आपण बोलवलेलं होतं. त्यांना एक स्थळमध्ये आणखी दुसरी ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा असल्यामुळं ते थोडासा त्यांना वेळ झाला. तरी मी त्यांचं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं श्री संता सर्व संत मंडळींच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन या मंडळींना करावा अशी विनंती करतो. महायोगपीठे तथे भीमरस्यां वरं सुन्दरिकायासमुनिन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मनिधं वन्दे पाण्डुरङ्गं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या आदरणीय परमपूजनीय असणाऱ्या महाराजी सर्वस्वी आपण सर्व भक्त आपण सर्वांनी अभिवादन करतो म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. मी हा जो भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्थेची भव्य अशी इमारत उभी राहिली त्या इमारतीमध्ये पांडुरंगरायाचं पुणे मात्र आगमन झाले. नुकतीच परमपूज्य महाराजांच्या हस्ते मूर्ती स्थापना झालेली आहे, दृश्य झालेले आहे. मला आपल्याकडून पोहोचण्याची इच्छा होती पण तर काही पर्याय नाही. एक्सरे गावामध्ये मूर्ती स्थापना कक्षावर होतं ते करून आलो. महाराजांनी सगळं ते कर्म पूर्णपणे केलेलं आहे. शिक्षण संस्था का निर्माण करायच्या कारण सांगतो. कारण बऱ्याच लोकांना काय झाले निर्माण काय करायचं त्या लोकांना कारण माहीत नाही. आपली जी भावी पिढी आहे ती आपली परंपरा आहे, आपली संस्कृती, आपले संस्कार आहे, ती सनातन धर्म आपला आहे. तो धर्म टिकण्याकरता, परंपरा टिकण्याकरता आपली जी भावी पिढी आहे ती संस्कार संपन्न बनली पाहिजे.
आपल्या सणासरापासून संस्थेपासून लांब जाऊ शकते आणि ती येण्याकरता हे सुद्धा उपक्रम महाराजांनी निर्माण केलेला आहे. या ठिकाणी नुसतं आध्यात्मिक ज्ञान नाही, वास्तविक बरोबर ज्ञान नाही, सर्वांना परिपूर्ण एक साधक घडला गेला पाहिजे. कारण आज साधकांची सध्या खूप सध्या केली, साधू खूप आहेत, कीर्तनकार खूप आहेत, पण टाळकरी नाहीत, वारकरी नाहीत. खूप मोठी खंत आपल्या समाजाची आहे. आणि मी सांगतो महाराज खूप आहे, महाराजांना काही नाही, पण टाळकरी नाहीत, वारकरी नाही. ह्या संस्थेचं दृष्टीकोन महाराज निर्माण करण्याची गरज नाही, महाराजांची आवश्यकता समाजाला नाही, त्या एक उत्तम साधक तयार करण्याची गरज आहे. कारण जो साधक साध्यापर्यंत कसा पोहोचेल आणि त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता निर्माण झालेली साधण्याची निराशा, इच्छा ती तो निर्माण झाली गेली पाहिजे. तर या संस्था उपक्रम आपल्या लोकांना पाहिजे ते करू शकतो. मी आपल्या सर्वांना विनंती करेन ह्या संस्थेतून ती उत्तम साधक तयार करा. कारण आता साधकांची सध्या खूप समाजाला गरज आहे. साधकांची साधनेची खूप मोठी गरज आहे. तुम्ही साधना कुठली करता याला किंमत नाही. नाम साधना आहे, ज्ञान साधना आहे, ध्यान साधना आहे, योग साधना आहे, अनेक अनेक प्रकारची साधना आहे. अशा सर्व प्रकारच्या साधना जर साधकांनी केल्या तर साध्यापर्यंत पोहोचेल. साध्यापर्यंत पोहोचेल न पोहोचल्यानंतरच आहे, पण किमान त्याला साधना केली पाहिजे आणि तो साधक तयार झाला पाहिजे. त्या संस्थेचं उद्दिष्ट खूप छान आहे. ज्यावेळेस महाराजांना भेटतो मध्यपत्ता करा, महाराजांना भेट महाराज तुम्हाला निर्माण करायचे असं एकांत स्थान आहे, खूप चांगलं स्थान आहे. त्या ठिकाणी मी आता संस्कृती निर्माण करतोय, तुम्हाला सांभाळायचा प्रयत्न करतोय. लोकांना काय सांगावं ते आपल्याला बोलू लोकांना सांगायची मुला गरज नाही, महाराज मुलं सांगायची गरज नाही. वाऱ्याची माप चाले सज्जन असतं, तुमचं काय बोलत असतं. निवास महाराज देवदेवता जंगलात आहे, जंगलात तुम्हाला सांगायची गरज नाही. मोबाईलला कुठल्याही गेम नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कल्चर जाऊन मी मोठा म्हणतो जास्त करतो. कारण का म्हणजे कारण एकच आहे, पूर्ण महाराष्ट्र होतं म्हणजे जवळपर्यंत खूप महाराष्ट्र होतं. कारण एकच आहे की आपण जी स्थापना करतो, कलशावर करतो, शास्त्र शुद्ध स्थाप करतो आणि त्या लोकांना प्रवृत्त करतो. लोकांना काय माहिती आहे, सगळे ब्राह्मण समाजात कोणत्या काय माहिती महाराज शास्त्र शुद्ध कर्म असतं असतं. सुद्धा परिणाम असा होतो की मला ते कार्य करावं लागतं. कुठलंही कर्म करताना, कुठलंही काम करताना आत्मीयतेनं प्राण ओतून जर तुम्ही केलं, आत्मीयतेनं प्राण ओतून जर केलं, सनातन धर्माचा आचार संपन्न जर केलं, बरोबर केलं, तर मला खात्री ते चांगलंच होतं. आता चांगल्या कर्माची प्रसिद्धी करावं लागत नाही, ती प्रसिद्धी होत असते. तसं ह्या संस्कृती निर्माण झालेली मुलं त्याचे संस्कार संपन्न चांगले असतील, आचार संपन्न असतील, विचार संपन्न असतील, नंतर उच्चार संपन्न असतील. त्याला आचार, विचार आणि संस्कार या त्रिसूत्रीवरती आपण जर संस्था निर्माण केली तर मला खात्री आहे की तुमचा प्रसार करायची गरज नाही. तुमचा प्रचार समाज करेल, लोक करेल तुमचा प्रसार आणि महाराष्ट्रभर तुमचा प्रसार होत आहे. आपल्या ह्या डोंगर भागामध्ये माणसं खूप धार्मिक आहे, सात्विक आहे, संस्कार संपन्न आहेत. तर दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. दिशा देण्याचं उत्तम असं काम खात्री की आपली संस्था करू शकते आणि त्या संस्थेला आपण सर्वांनी वृद्धिगत करण्याकरता, संस्था वाढवण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. एका व्यक्तीचं काम नाही तर सर्व समाजाचं काम आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांना सहकार्य करून कुठलीही गोष्ट करत असताना, चालत असताना लोकसहभागाची गरज असते. लोकसहभाग नसेल तर कुठलीही संस्था, कुठलेही कार्य कधी चालू शकत नाही. आपल्या लोकांनी सर्वांच्या सहभाग दिला पाहिजे. एक कराडमध्ये एक घरं थांबतो. कराड एक मुस्लिमांचा मदारसा आहे. कराडमध्ये खूप मोठा मदारसा आहे. तर 500 मुलांचं वाचते असते. तर त्या मदारसात कार्य तुमचा मदारसा तुम्हाला मी काय केलं होतं त्यामध्ये. आमचे जे मुस्लिम समाज आहे, कोणा दुकान आहे, कोणाचे काय व्यापार आहे, कोणाचं फळातील आहे, कोणाचे अडचण काय अडचण काय आहे, आम्ही सर्व तुम्ही काय करा, तुम्ही धान्य टाका, तुम्ही साखर टाका, म्हणजे एक मुठभर चावल धर्मा करता, एक मुठी डाळ धर्मा करता, एक मुठभर काय असं त्यांनी सुरुवात केली. आम्ही 500 मुलांचा लिहिलेला खर्च, तुम्ही त्याला पैसे त्याला शेतकरी धान्य द्यायचा, पण काय करायचं पैसे टाकायचे. असे आम्ही 500,000 केले. त्याच्यानंतर आम्हाला धान्य वाटतात, म्हणजे डाळ असेल, तांदूळ असतील, गहू असतील, आणि काय आपल्याला तेल असेल, तूप असेल आणि पैसे आम्हाला सगळे न मागता मिळतात. डबा भरला तो डाळ असेल, डाळ एक महिला असते, वर करता एक डाळ काय. सद्गुरू माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावपूर्ण अर्पण करून मी या मंडळाची सर्व मंडळाची
त्यांनी भरभरून दिलेले आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादानं सेवक कार्य आजपर्यंत आलेलं आहे आणि इथून पुढे सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादानंच ही आपली संस्था चालणार आहे. तरी मी आमचे सचिव माने यांच्याकडे माईक स्फूर्त करून या मंडळी संत मंडळींचा थोडक्यात आपण पुन्हा कोणाच्याकडे होऊ सत्कार करत आहोत. आत्मा मालिक रामकृष्ण आहे. पसायदानात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर म्हणजे अज्ञानाचा अंधार जावा आणि विश्व स्वधर्म अर्थात मानवतेच्या विचाराचा सूर्य उगवावा आणि संपूर्ण सजीव असणारे प्राणी जे काही इच्छा करतील की त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा संत ज्ञानेश्वर माऊली करतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात साधू संत एकटी घरात होची दिवाळी दसरा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा परिचय नाही तेथे देवापेक्षाही संतांची संगत महत्वाची आहे. जोडून या कर चरणी ठेवितो माता परिसावी विनंती माझी सद्गुरू नाता. आत्मा मालिक माऊलीच्या कृपाशीर्वादाने या संस्थेची इमारत उभी राहिली. संस्थेच्या विनंतीला मान देऊन कोकणखानची सर्व संत मंडळी आपला बहुमूल्य वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल खरंच आम्ही धन्य झालो. संस्थेच्या वतीनं संत मंडळीचा आदरयुक्त स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. त्या स्वागताचा संत मंडळींनी आनंदाने स्वीकार करावा अशी मी त्यांना संस्थेच्या वतीनं विनंती करतो. परमपूज्य श्री गुरुमाऊली जंगलीदास महाराज आश्रम कोकणखान यांचा संस्थेच्या वतीनं आदरयुक्त सत्कार परमपूज्य परमानंदजी महाराज यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार संस्थेचे आपल्या अध्यक्ष हरिभक्त पारायण अप्पा महाराज यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्यांनी त्याचा आदरयुक्त सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव परमपूज्य संत सर्वेशानंद महाराज आपल्या संस्थेचे संचालक बाबुराव पवार यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती. वैभव लक्ष्मण साळुंखे यांच्या स्मरणाने प्रायव्हेट लिमिटेड भोसरी पुणे या कुटुंबाच्या वतीनं सुबक मूर्ती बनवल्या. ते मूर्तिकार महादेव चलवादी बदामी कर्नाटक यांचाही संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सर्व श्री मधुकर पांडुरंग भोसले रेवले या कुटुंबानेही संस्थेला बहुमूल्य मदत केली. त्यांचाही संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. त्यांचाही सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यांनी पुढे यावा अशी मी विनंती करतो. सर्व श्री मधुकर पांडुरंग भोसले रेवले याचाही संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी पुढे महाराज की जय.